हक्क अधिनियम 2015 याच्यामध्ये बघा त्यालाच म्हणतात राईट टू सर्व्हिस ॲक्ट RTS. राईट टू सर्व्हिस ॲक्ट RTS सार्वजनिक प्राधिकरणांमधून नागरिकांना ठराविक वेळेत सेवा देण्यासाठी व या वेळेत सेवा न देणाऱ्यास पदनिर्देशित अधिकाऱ्याला शिक्षा देण्यासाठी हा कायदा आहे. शिक्षा देण्यासाठी आणि सेवा मिळवण्यासाठी हा कायदा आहे. ठीक आहे. ह्याच्यात एकूण 30 कलम आहेत. किती कलम आहेत? 30 कलमे आहेत. ठीक आहे. ह्याच्यात एकूण किती कलमे आहेत? 30 कलमे आहेत. नंतर याच्यामध्ये अजून काय म्हणलं बघा, हा जो अधिनियम आहे ते लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य पहिलं राज्य आहे अधिनियम लागू करणारं. ठीक आहे. नंतर याच्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोणती आहे? तर यशदा आहे. याचे पहिले जे आयुक्त आहेत ते कोण आहेत? स्वाधीन क्षत्रिय पहिले आयुक्त कोण आहेत? लोकसेवा हक्क आयोगाचे, ते पुढे गेल्यावरती पाहूत पुन्हा. ठीक आहे. नंतर हा जो कायदा आहे हा कायदा कधी लागू झाला आहे? हा कायदा कधी लागू झाला आहे? तर 28 एप्रिल 2015ला 28 एप्रिल 2015ला लागू झाला आहे. आणि यासाठी राज्यपालांची मान्यता कधी झाली? 19 ऑगस्ट 2015ला राज्यपालांची मान्यता आहे. राज्यपाल मान्यता मिळालेली आहे. कधी मिळालेली आहे राज्यपालांची मान्यता? 19 ऑगस्ट 2015ला राज्यपाल साहेबांची मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे. नंतर कलम क्रमांक एक काय म्हणलेलं आहे? कलम 1 काय आहे? हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे की याची व्याप्ती दिलेली आहे. आणि लागू कधी आहे? 28 एप्रिल 2015पासून हा कायदा लागू आहे. ठीक आहे. कलम 2 याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. कलम 2मध्ये काय दिलेल्या आहेत? व्याख्या दिलेल्या आहेत. कोणत्या व्याख्या दिल्या आहेत ते बघा. कलम 2A म्हणजे काय? मुख्य आयुक्त किंवा आयुक्त याचा अर्थ दिलेला आहे जो 13(2) कलम 2B याच्यात आयोगाबद्दल माहिती दिलेली आहे. पहिल्यांदा मुख्य आयुक्त आहे, नंतर 2 नंबरला कोण आहे? आयोगी. आयोगाची पण कुठे 13(1) माहिती आहे. नंतर C कोण आहे? सक्षम प्राधिकाऱ्याबद्दल माहिती आहे. C कोण आहे? सक्षम प्राधिकारी. पहिलं आहे मुख्य आयुक्त, चीफ कमिशनर. नंतर आहे आयोग म्हणजे कमिशन. थर्ड आहे सक्षम प्राधिकारी. नंतर D दिलेलं आहे विभागाबद्दल माहिती, डिपार्टमेंटबद्दल माहिती. नंतर E दिलेलं आहे पदनिर्देशित अधिकारी, ज्याला डिझाईन केलेलं आहे तो डिझिग्नेटेड ऑफिसर म्हणतो त्याला आपण. नंतर नंतर F दिलेलं आहे विभागीय आयुक्त. ठीक आहे. विभागीय आयुक्त याची कुठे तरतूद आहे? जमीन महसूल संहिता कायद्यामध्ये कलम 6 दिलेली आहे. ठीक आहे. विभागीय आयुक्ताची तरतूद कुठे? 6 F विभागीय आयुक्त. 2E काय? पदनिर्देशित अधिकारी. 2D कोण आहे? विभागीय. 2C कोण आहे? सक्षम प्राधिकारी आहे. 2B कोण आहे? आयोगी. आणि 2A कोण आहे? मुख्य आयुक्त आहे. मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांची तरतूद आहे. G कोण आहे? G म्हणजे पात्र व्यक्ती. G म्हणजे कोण आहे? पात्र व्यक्ती. G ABCDEFGH कोण आहे? प्रथम अपीलीय अधिकारी. याची तरतूद कुठे आहे? कलम 8 दिलेली आहे. नंतर 2H नंतर काय? तर I कोण आहे? शासनबद्दल किंवा राज्य शासन. याचा अर्थ काय? महाराष्ट्र शासन असा आहे. मग राज्य शासनाची माहिती कुठे दिली? 2I दिलेली आहे. 2I HIJ. 2J काय दिलेलं आहे? स्थानिक प्राधिकरणाबद्दल माहिती बोललेली आहे. कशाबद्दल? स्थानिक प्राधिकरण. 2J काय आहे? स्थानिक प्राधिकरणाबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. नंतर नंतर काय? HIJK. K म्हणजे काय? विहित. L म्हणजे काय? सार्वजनिक प्राधिकरण आहे. L म्हणजे काय? सार्वजनिक प्राधिकरण. J म्हणजे काय? स्थानिक प्राधिकरण. L म्हणजे काय? सार्वजनिक प्राधिकरण आहे. नंतर L नंतर M म्हणजे 2M काय? लोकसेवा. नंतर N म्हणजे काय? सेवाचा हक्क. सेवा हक्क. N म्हणजे कोणी? सेवा हक्क. नंतर LMNO 2O काय? द्वितीय अपील अधिकारी. द्वितीय अपील अधिकारी आहे. प्रथम अपील अधिकारी कुठे आहे? 2H काय? प्रथम अपील अधिकारी आहे. आणि 2O काय? द्वितीय अपीलीय अधिकारी. आणि नंतर आहे 2P नियत कालमर्यादा म्हणजे काय? 2P. याच्यामध्ये काय? याचा अर्थ ज्या कालमर्यादेत आत पत्र अधिकाऱ्याला एखाद्या पात्र व्यक्तीची लोकसेवा द्यायची आहे अशी कलम 3 अन्वये अधिसूचना केलेली आहे. ठीक आहे. आता हे झालं सेकंड कलम झालं. नंतर कलम 3 सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. सार्वजनिक प्राधिकरणावरती आबंधने काय आहेत ते पाहिजेत. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला 3 महिन्याच्या आत. किती महिन्याच्या आत? 3 महिन्याच्या आत माहिती द्यावी. किती महिन्याच्या आत? 3 महिन्याच्या आत प्राधिकरण
येणाऱ्या कोणत्या लोकसेवा आहेत, सेवा देणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी कोण आहे, प्रथम अपिली अधिकारी कोण आहे, सेकंडरी अपिली अधिकारी कोण आहे आणि सेवा देण्याचा कालावधी काय आहे, हा कालावधी वेगवेगळा असणार आहे. नंतर कलम 4मध्ये काय, नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आहे. नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क, या कलमात कालावधी दिलेला नाही, या कलमात काय दिलेलं नाही, कालावधी दिलेला नाही आहे. 4(2)मध्ये काय म्हणलेलं आहे, कालावधी निवडणुकीच्या काळात आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात हा कालावधी वाढवता येतो. निवडणुकीच्या काळात आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात हा कालावधी वाढवता येईल असं. आणि कोण वाढवेल, राज्य सरकार हा कालावधी वाढवेल. 4(1)मध्ये प्रत्येक पात्र नागरिकाला सेवा द्यावीच लागेल, प्रत्येक पात्र व्यक्तीला सेवा द्यावीच लागेल. नंतर कलम 5, नियत कालमर्यादेत सेवा देणं. नियत कालमर्यादेत सेवा देणं मग नियत कालमर्यादा, अर्ज मिळाल्यावरती पदनिर्देशन अधिकारी अर्जदाराला पोचपावती देईल, नियत कालमर्यादा कळवेल काय असते ती, वॉट एव्हर इट इज, दिनांक व ठिकाण बी कळवेल, अर्जाला विशिष्ट क्रमांक देईल, अर्ज फेटाळणे, सेवा मंजूर करणे आणि नियत कालमर्यादेत सेवा देणं हे सगळं त्यात सांगितलं जाईल कलम 5नुसार. कलम 6 अर्जाची स्थितीची पाहणी करणं. अर्जाची स्थितीची पाहणी करणं स्टेटस चेक करण्यासाठी 6 नंबरला दिलेलं आहे. अर्जाची स्थितीची पाहणी करणं काय, कलम 6, अर्ज क्रमांक टाकून तपासता येतो, अर्जदार तपासू शकतो, अर्जाची स्थिती ऑनलाईन प्रसिद्धी केली पाहिजे. नेक्स्ट आहे कलम 7, लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं. लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं लास्ट इयर आलेला प्रश्न आहे 2024च्या कंबाईनला. लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं, यासाठी सरकारने आपले सरकार नावाचे पोर्टल आणले आहे. नंतर एक कलम 8 काय सांगतं, कलम 8 प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करणं. प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करणं. यांची नियुक्ती कशाने केलेली आहे, पदनिर्देशित अधिकारी त्याच्यावरती कोण असणारे, प्रथम अपिलीय अधिकारी आणि त्याच्यावरती कोण असणारे, द्वितीय अपिलीय अधिकारी असणारे. प्रथम अपिलीय अधिकारी पदनिर्देशन अधिकारी ग्रुप सीचा आहे, प्रथम अपिलीय अधिकारी ग्रुप बीचा आहे आणि द्वितीय अपिलीय अधिकारी क्लास 1 ऑफिसर असतो. द्वितीय अपिलीय अधिकारी कोणी, क्लास 1 आहे. हे कडे दिले कलम 8मध्ये बोललेलं आहे सगळं. कलम 8मध्ये सर्व तरतुदी दिलेल्या आहेत. ही नियुक्ती रिस्पेक्टिव्ह सार्वजनिक प्राधिकरण करते. कलम 9मध्ये काय दिलेले आहे, अपील दिलेली आहे. कलम 9 अपील, पदनिर्देशन अधिकाऱ्याने 30 दिवसात सेवा द्यावी, अपीलबाबत बोललेलं आहे इथं. अपिलाचं कलम कोणतं आहे, 9 आहे. त्याच्यात काय सांगितले, पदनिर्देशित अधिकारी जो सर्वात बॉटमला आहे त्यांनी किती दिवसात सेवा द्यावी, 30 दिवसात सेवा द्यावी. पण अर्ज फेटाळल्यास त्या दिवसापासून 30 दिवसात प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. अर्ज फेटाळल्यापासून 30 दिवसात. विशिष्ट परिस्थितीत 30+10 दिवसानंतर पण अपील दाखल करता येतं, म्हणजे 40 दिवसांनी पण अपील दाखल करता येतं विशिष्ट परिस्थितीत. याने 30 दिवसाच्या आत निर्णय दिला पाहिजे. त्याने अर्ज फेटाळल्यास निर्णय न घेतल्यास सेकंड अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. याने 45 दिवसात निर्णय द्यावा. मग तिथं लक्षात ठेवायचं 30 दिवस आणि 45 दिवस आणि विशिष्ट परिस्थितीत 30 ते 40 दिवस होतात. ठीक आहे. फर्स्ट अपीलपासून 45 दिवसामध्ये, पहिल्या अपीलपासून 45 दिवसाच्या आत द्यावा आणि एका विशिष्ट परिस्थितीत 10 दिवस एक्स्ट्रा वाढवता येतात अपीलमध्ये म्हणले. 10वं कलम काय, दंड आणि शास्ती. 10वं कलम काय म्हणले, दंड किंवा शास्ती. पदनिर्देशन अधिकाऱ्याने सेवा देण्यास कसूर केल्यास 500 ते 5,000 रुपये दंड. किती, 500 ते 5,000 रुपये दंड आहे. प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीयकडे तक्रार केल्यास तो दंड रद्द केला जाऊ शकतो. म्हणजे दंड कोण देते, तर प्रथम अपिलीय अधिकारी देते, प्रायमरीवाला देते. कलम 11 दंड वसूल करण्याची पद्धत. 30 दिवसाच्या आत दंड भरावा, नाहीतर पगारातून कट होणार. दंड वसूल करण्याची पद्धत काय दिली आहे, 11व्या कलमात दिलेली आहे. 30 दिवसात दंड भरावा, नाहीतर पगारातून कट केला जाईल. कलम 12 काय, वारंवार अपराध केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणं. पदनिर्देशित अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सारखं किंवा सेम कसूर केल्यास द्वितीय अपिलीय अधिकारी सक्षम कार्यालयाच्या निर्देशनात आणतील आणि 15 दिवसाच्या आत पदनिर्देशित अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस. किती दिवसात होईल, 15 दिवसाच्या आत कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. 15 दिवसाच्या आत कारणे दाखवा नोटीस दिली जाईल. कोणत्या कलमानुसार, कलम 12नुसार. कलम 13 महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना करणं. महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना करणं हे कुठं म्हणलेलं आहे, कलम 13मध्ये म्हणलेलं आहे. महाराष्ट्र सेवा हक्क आयोग 13मध्ये लक्षात ठेवायचं. 13(1) राज्य सरकार स्थापन करेल. मुख्य सेवा आयुक्त व इतर लोकसेवा आयुक्त असतील. नेमणूक राज्यपाल करतील. CM कॅबिनेट मंत्री व लीडर ऑफ अपोजिशन ऑफ विधानसभा असतील शिफारस समितीत. 15(5)मध्ये पात्रता आयुक्तांची दिलेली आहे. 15(6)मध्ये अपात्रता दिलेली आहे. 13(7)मध्ये मुख्यालय कुठं असेल म्हणले, मुंबईत म्हणले. कुठं म्हणले, 13व्या कलमातच म्हणलेलं आहे. नंतर कलम 14 आयुक्तांचा पदावधी व इतर अटी शर्ती. कुठं म्हणलेलं आहे, 14व्या कलमात म्हणलेलं आहे. 5/65 हा कालावधी आहे. काय कालावधी, 5/65.
14.3 राज्यपालाकडे राजीनामा देतील. राज्यपाल शपथ देतो. 14.4 पगार व भत्ते दर्जा मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे, इतर हक्क आयुक्तांचा मुख्य सचिवाप्रमाणे. नंतर 14.5 कार्यालयात पदे निर्माण करणं. ठीक आहे. नंतर कलम 10 ते झालेले ना, कलम 10. कलम 15 आयुक्तांना पदावरून दूर करणं. आयुक्तांना पदावरून दूर करणं हे कलम 15. आयुक्तांना पदावरून दूर. कलम 15 आयुक्तांना पदावरून दूर करणं. रिमूव्हल कुठलं कलम आहे? कलम 15 आहे. कलम 15. 17 हां. आयुक्तांना पदावरून दूर करणं. 5 कारणांसाठी पदावरून दूर करू शकतो. असमर्थता, सिद्ध दोषी, आर्थिक हितसंबंध, नादार किंवा सवेतन इतर ठिकाणी जॉईंट असणं. सवेतन इतर ठिकाणी जॉईंट असणं म्हणजे काय? असमर्थता, सिद्ध दोषी, नंतर आर्थिक हितसंबंध, नादार किंवा सवेतन इतर ठिकाणी जॉईंट असणं. हे काय म्हणलं? कलम 15मध्ये म्हणलेले आहेत. 5 कारणं दिलेली आहेत रिमूव्हलची. नंतर म्हणले कलम 16. कलम 16 काय म्हणलं? सेवा हक्क आयोगाची राज्य सेवा हक्क आयोगाचा अधिकार व कार्य. ठीक आहे. कसूर केलेल्या प्रकरणांची दखल घेणं, कार्यालयांची तपासणी करणं, विभागीय चौकशी करणं, कार्यक्षम उपायांसाठी योजना करेल, अपयलीय सुनावणी व निर्णय देईल. आयोगाला दिवाणी अधिकार आहेत. न्यायालयाचे कोणते अधिकार आहेत? दिवाणी अधिकार प्राप्त आहेत. दिवाणी अधिकार प्राप्त आहेत. नंतर दुसरं कुठले आहेत? फौजदारी अधिकार नाही आहेत. फौजदारी अधिकार प्राप्त नाही आहे. कलम 16मध्ये म्हणलेलं आहे. नंतर कलम 16मध्ये म्हणले. नंतर अपिलावरती सुनावणी पण ते घेतं. लक्षात ठेवायचं. स्वतःहून आक्षेप करू शकतं म्हणजेच काय? सुमोटो ॲक्शन घेऊ शकतं. सुमोटो ॲक्शन पण घेऊ शकतं. सुमोटो ॲक्शन घेण्याचा पण अधिकार आहे. नंतर कलम 17. कलम 17 काय म्हणलं? आयोगाची शिफारसी शासनाला. आयोगाच्या शिफारशींवरती शासनाने केलेली कारवाई. आयोगाने काही शिफारसी केली असतील त्याच्यावरती शासनाने केलेली कारवाई सरकारने 30 दिवसात कळवावे लागतं. काय कारवाई केलं हे सरकारने कळावं. सरकारने 30 दिवसात कार्यवाही करून आयोगाला पाठवावी. काय कारवाई केली हे पण सांगावं लागतं कलम 17मध्ये. कलम 18मध्ये आयोगाकडं राज्यसेवा हक्क आयोगाकडे अपील करणं. राज्यसेवा हक्क आयोगाकडं अपील करणं. पहिलं होतं. 9मध्ये काय म्हणलेलं आहे? अधिकाऱ्यांकडे. आणि 18मध्ये काय? आयोगाकडे अपील आहे. मग याच्यामध्ये काय म्हणलं? द्वितीय अपिली अधिकारीच्या आदेशाविरुद्ध आपण 60 दिवसात अपील करू शकतो. किती दिवसात अपील करू शकतो? 60 दिवसात अपील करू शकतो. आणि तिथं 30-30 45 इथं 60 आहे. आणि हा अपील नंतर 90 दिवसात निर्णय देतो. 90 दिवसात निर्णय देतो. नंतर कलम 19 वार्षिक अहवाल. कलम 19 काय म्हणते? वार्षिक अहवाल काय? आयोग राज्य सरकारकडं अहवाल सादर करेल आणि राज्य सरकार विधिमंडळासमोर तो ठेवेल. म्हणजे काय होणार? आयोग जो अहवाल आहे तो कुठं पाठवेल? सरकार पुढं. आणि सरकार तो कुठं टाकेल? विधिमंडळात तो अहवाल मांडेल. नंतर हे कलम 20. कलम 20 काय सांगते? विहित लोकसेवा वेळ देण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करेल. विहित कालावधीत लोकसेवा देण्यासाठी संस्कृती विकसित करणार. विहित कालावधीत लोकसेवा देण्यासाठी संस्कृती विकसित करणं त्यालाच म्हणतो आपण कलम 20मध्ये म्हणलेली तरतूद आहे. कलम 20मध्ये ही तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. लोकसेवा विहित कालावधीत देण्यास पदनिर्णय अधिकाऱ्याने कसूर केल्यास गैरवर्तणूक मानली जाणार नाही. दिलं नाही तरी चालते. ठीक आहे. मात्र असं वारंवार कसूर एकूण प्रकरणांमध्ये 10% वरती जर केला. किती टक्क्याच्या वरती? 10% वरती जर असा कसूर केला तर पदनिर्देशक अधिकाऱ्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस. 10% वरती जर कसूर केला तर कारणे दाखवा नोटीस असं म्हणले कलम 20मध्ये. कलम 21 शासनाकडून मिळणारे अनुदान. अपिलाच्या निधीचे विहित प्रकारे वाटप करणं. अपिलासाठी जो निधी येतो त्याचं वाटप करणं राज्य सरकार करणार आहे. करणार कोण आहे? राज्य सरकार ह्या निधीचं वाटप करणार आहे. ठीक आहे. आणि हा निधी कोण वापरणार आहे? पदनिर्देशित अधिकारी, अपिली अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण देण्यासाठी निधीचा वापर करणार. यांना प्रशिक्षण देण्यासाठी. कलम 22 लोकसेवा आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना शिस्तविषयक वित्तीय नियम लागू असणार आहे. ठीक आहे.
ठीक आहे. पब्लिक ऑथॉरिटी यांना सगळं ते लागणार आहे. नंतर कलम 23 खोटी माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तींविरुद्ध कारवाई देण्यात येते करण्यात येते. खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करणे, अर्जदाराने खोटी माहिती दिल्यास त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. हे म्हणजे कलम 23 अर्जदारावरतीच आहे. घे माहिती आहे. ठीक आहे. कलम 24 राज्य सरकार निर्देश देण्याचा अधिकार. राज्य सरकार सार्वजनिक प्राधिकरणाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निर्देश देऊ शकतं आणि तो निर्देश बंधनकारक असतो. तो निर्णय काय असतो? बंधनकारक असतो. राज्य सरकारने निर्देश देऊ शकतं, तो निर्देश लागू करणं बंधनकारक आहे. नंतर कलम 25 सद्भावनेने केलेली कृती. कलम 25 सद्भावनेने केलेली कृती यांना संरक्षण आहे. सद्भावनेने केलेल्या कृतीला काय संरक्षण आहे. नंतर कलम 26 दिवाणी न्यायालय. कलम 26 काय म्हणलेलं आहे? दिवाणी न्यायालय न्यायाधिकरणाच्या अधिकारातेस रोध बार ऑन ज्युडिशियल इंटरफरन्स. नंतर काय म्हणलं? सेवा आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध दिवाणी खटला दाखल करता येणार नाही असं म्हणलेलं आहे कलम 26मध्ये. कलम 26मध्ये काय म्हणलेलं आहे? कलम 26मध्ये काय? दिवाणी न्यायालयात खटला दाखल करता येणार नाही यांच्या विरुद्ध. ठीक आहे. नंतर कलम 27मध्ये काय म्हणलेलं आहे? कलम 27 हा अधिनियम अन्य कायद्यांवर अधिभावी म्हणजे काय? ॲक्ट हॅज ओव्हररायडिंग इफेक्ट ऑन अदर ॲक्ट्स. हॅज ओव्हररायडिंग इफेक्ट ऑन अदर ॲक्ट. ओव्हररायडिंग इफेक्ट ऑन अदर ॲक्ट. ठीक आहे. नंतर कलम 28 राज्य सरकारला नियम तयार करण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारला नियम तयार करण्याचा अधिकार आहे. कलम 28 कायद्यासंबंधी नियम करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. असेच नियम शक्य तितक्या लवकर विधिमंडळासमोर ठेवावे, मान्यतेसाठी अंमलात आणावे. नंतर कलम 29मध्ये काय म्हणले? अडचणी दूर करण्याचा अधिकार. सुरुवातीच्या 2 वर्षात ज्या अडचणी येतील त्या दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकारलाच. राज्य सरकार अडचणी दूर करणार. आणि कलम 30 काय म्हणते? अध्यादेशाचं निरसन झालं. जो अध्यादेश काढलेला आहे क्रमांक 5चा, ठीक आहे, त्याला रिपील केलेलं आहे. आणि हा अध्यादेश कधी काढला होता? 28 एप्रिल 2015ला काढला होता. 28 एप्रिल 2015 रोजी जो अध्यादेश काढलेला आहे तो रिपील केलेला आहे. तो काय केलेला आहे? रिपील केलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा RTS संपलेला आहे. RTS आलेले प्रश्न संपले पाहिजेत जागेवरती. RTS. नेक्स्ट पॉईंट आहे रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंगबद्दल माहिती पाहिजे बघा. एव्हलिन प्रूट नावाची जी सायंटिस्ट आहे, एव्हलिन प्रूट, हिने रिमोट सेन्सिंग ही टर्म सांगितली होती. एखाद्या वस्तूशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट न आणता विमान व उपग्रहावरील सेन्सर वापरून एखाद्या वस्तूशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट न आणता तिचं मोजमाप केलं जातं. एखाद्या वस्तूशी तिच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट न आणता तिचं मोजमाप केलं जातं विमान व उपग्रहावरील सेन्सरचा वापर करून. कशाचा वापर करून? सेन्सरचा वापर करून. रिमोट सेन्सिंग ही टर्म पहिल्यांदा कोणी वापरली? एव्हलिन प्रूट नावाच्या सायंटिस्टने वापरली होती. लेडीज आहे. नंतर रिमोट सेन्सिंगचा फादर जो आहे इंडियामधला, त्याचं नाव आहे पिशॉरती त्याचं नाव काहीतरी असंच काहीतरी आहे. ठीक आहे. रिमोट सेन्सिंगमध्ये काय? स्टॅटिस्टिक्स डाटा, इमेजेस गोळा करणं, त्यावरती प्रोसेसिंग करणं, त्याचा अर्थ लावणे समाविष्ट आहे. त्याचा अर्थ लावायचा आहे, प्रोसेसिंग करायचं आहे, इमेज गोळा करायचे, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. फंडामेंटल प्रिन्सिपलमध्ये याचा जो रिमोट सेन्सिंगचा जो फंडामेंटल प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं? फंडामेंटल प्रिन्सिपलमध्ये याच्यामध्ये सोलार एनर्जीचा यूज होतो. महत्त्वाचं आहे. सेन्सर हे प्लॅटफॉर्म आहे. सोलार एनर्जी, सेन्सर आणि प्लॅटफॉर्म आहे. सोलार एनर्जी आहे, सेन्सर आहे आणि थर्ड काय? प्लॅटफॉर्म आहे. सोलार एनर्जी, सेन्सर आणि प्लॅटफॉर्म या 3 गोष्टी आहेत. रिमोट सेन्सिंग दूरवरून माहिती मिळवण्याचं ठिकाण आहे. रिमोट सेन्सिंग काय? दूरवरून माहिती मिळवण्याचं ठिकाण आहे. रिमोट सेन्सिंगमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधील रिजनचा यूज होतो. सर्व रिजनचा यूज होतो. रिमोट सेन्सिंगमध्ये जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा जो रिजन आहे त्याच्या सर्व रेजचा वापर रिमोट सेन्सिंगमध्ये होतो. या रिजनमध्ये कोणी? व्हिजिबल रे आहेत, मायक्रोवेव्ह आहेत, IR आहेत, एक्सरे पण. एक्सरेचा वापर होत नाही याच्यामध्ये. कोणत्या रेचा वापर होत नाही? तर एक्सरेचा. मग रिमोट सेन्सिंगमध्ये कोणत्या रे वापरत नाहीत? लक्षात ठेवायचं, एक्सरे वापरत नाहीत. रिमोट सेन्सिंगमध्ये एक्सरेचा वापर होत नाही आहे. नंतर आता व्हिजिबल रेंज जी व्हिजिबल ती जमिनीवर आच्छादन, पिकांची स्थिती, वनस्पती, हिरवळ इत्यादी गोष्टी पाहतं. मायक्रोवेव्ह जे आहेत जमीन व पाण्याची स्थिती पाहतं. ढगांमधूनही आरपार आहे मायक्रोवेव्ह. IR काय आहे? वनस्पती, आरोग्य, जमीन, पृष्ठभागाचे तापमान, वनवा, औष्णिक प्रदूषण इत्यादी गोष्टी शोधण्यासाठी हे मदत करतं. NDVI नावाचा जो इंडेक्स आहे तो याच्यातूनच आलेला आहे. ठीक आहे. नंतर
नंतर हे हा जो स्पेक्ट्रम आहे तो कसा आहे बघा. स्पेक्ट्रम, या स्पेक्ट्रममध्ये जर बघितलं तर एक सेकंड, हां, हा जो स्पेक्ट्रम आहे या स्पेक्ट्रममध्ये जर बघितलं तर सर्वात पहिल्यांदा कोण आहेत, रेडिओ वेव्ह आहेत, नंतर कोण आहेत, मायक्रोवेव्ह आहेत, नंतर आहे IR आहे, नंतर विजिबल आहे, नंतर आहे UV, नंतर आहे एक्स-रे, नंतर आहे गॅमा रेज. एक्स-रे, गॅमा रेज, जे त्यातला जो रेडिओ वेव्ह आहेत, रेडिओ वेव्ह त्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी असणाऱ्या वेव्ह आहेत. आणि वेवलेंथ कशी आहे, वेवलेंथ कशी आहे त्यांची, हाय वेवलेंथ आहे, हायेस्ट. दे हॅव हायेस्ट वेवलेंथ. रेडिओ वेव्ह ते लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, हायेस्ट वेवलेंथ, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, हायेस्ट वेवलेंथ कोणत्या आहेत, रेडिओ वेव्ह आहेत. कोणत्या वेव्ह आहेत, रेडिओ वेव्ह. रेडिओ वेव्हचा वापर कुठं होतो, रेडिओ वेव्हचा वापर कुठं होतो लक्षात ठेवायचं. रेडिओ वेव्हचा वापर होतो टेलिकम्युनिकेशनसाठी, TV किंवा कम्युनिकेशनमध्ये. नंतर मायक्रोवेव्हचा वापर कुठं होतो, कुकिंग आणि रडारमध्ये. कुकिंग आणि रडारमध्ये कोणत्या वेव्ह वापरतात, मायक्रोवेव्ह वापरतात. IR कुठं वापरतात, इन्फ्रारेड कुठं वापरतात, हिट आणि सेन्सिंगमध्ये इन्फ्रारेड वापरतात. विजिबल काय आहे, पाण्यासाठी आहे, ठीक आहे. नंतर UV रेज जे आहेत, UV अल्ट्राव्हायलेट रेज, ते स्टरिलायझेशनसाठी, टॅनिंगसाठी वापरतात. एक्स-रे कशासाठी आहेत, इमॅजिंगसाठी वापरतात. आणि गॅमा रेज काय आहेत, त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि वेवलेंथ कमी आहे, ठीक आहे. रेडिओ काय आहे, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, हाय वेवलेंथ. तर लोवेस्ट फ्रिक्वेन्सी LFHW. रेडिओ म्हणजे काय लक्षात ठेवायचं, रेडिओ LFHW. आणि गॅमासाठी लक्षात ठेवायचं, गॅमासाठी उलटं लक्षात ठेवायचं, LWHF. लो वेवलेंथ हाय फ्रिक्वेन्सी, लो वेवलेंथ हाय फ्रिक्वेन्सी. आणि त्याचं काय आहे, लो वेवलेंथ आहे ना, म्हणजे शॉर्टेस्ट वेवलेंथ कोणाची आहे तर गॅमा रेजची, लक्षात ठेवायचं. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये उपयोगी आहे, मोस्ट डेंजरस आहे, ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे आपण, रेंज म्हणलेली, विजिबल जी लाईट आहे त्याची रेंज काय, 400 ते 700 नॅनोमीटर. 400 ते 700 नॅनोमीटर ही त्याची काय वेवलेंथ आहे. लोवेस्ट वेवलेंथ कोणाची आहे, लोवेस्ट वेवलेंथ, कारण रेडिओ म्हणजे काय, LFHW. HW म्हणजे काय, हायेस्ट वेवलेंथ आहे. आणि हायेस्ट वेवलेंथ कोणाची आहे, रेडिओची आहे. लोवेस्ट कोणाची आहे, गॅमाची. सेन्सर जे यूज होतात ते सेन्सर दोन प्रकारचे सेन्सर आहेत, ॲक्टिव्ह सेन्सर आणि पासिव्ह सेन्सर. ॲक्टिव्ह सेन्सर, पासिव्ह सेन्सर. सेन्सिंगची माहिती रेकॉर्ड करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिफ्लेक्ट करतो, इमिट एनर्जी. सेन्सिंगची माहिती रेकॉर्ड करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रिफ्लेक्ट किंवा इमिट करतो आणि याच्यातूनच एनर्जी इमिट करतो तो, ठीक आहे. नंतर हे पाहिलं ॲक्टिव्ह सेन्सर. ॲक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय, ॲक्टिव्ह सेन्सर म्हणजे स्वतःची एनर्जी इमिट करतात. ॲक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय, स्वतःची एनर्जी असणारे, स्वतःची एनर्जी सोर्स असणारा कोण आहे, ॲक्टिव्ह सेन्सर आहे. ॲक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय, स्वतःचा एनर्जी सोर्स असणारा असतो. ती एनर्जी पर्टिक्युलर ऑब्जेक्टपर्यंतच जाते. ती एनर्जी कुठं जाणार आहे, पर्टिक्युलर ऑब्जेक्टपर्यंत जाणार आहे. परत रिफ्लेक्ट किंवा एनर्जी रिसिव्हर रेकॉर्ड करतो आणि त्याच्यातून त्या ऑब्जेक्टपर्यंत गेली, तिथं जो एनर्जी त्यांनी काय केली, ॲब्झॉर्ब केली किंवा रिफ्लेक्ट केली, ती जो परत रिफ्लेक्ट करून जो इमिट करणार आहे, ती इमिट केलेल्या एनर्जीला कोण करतो, रिसिव्हर काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. एक्झाम्पल आहे LIS-1 सॅटेलाईट. डे नाईटही काम करू शकतो. ॲक्टिव्ह सेन्सर जो आहे तो लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्ह सेन्सर डे नाईट काम करू शकतो. मोर ॲडव्हान्टेजियस आहे. LIS-2साठी वापरलेला आहे, IRS-1Bचा वापर केलेला आहे. नंतर एक पासिव्ह सेन्सर. पासिव्ह सेन्सरमध्ये काय, फक्त सनलाईटमध्येच काम करणार आहेत, नैसर्गिक एनर्जीचा यूज करतो, स्वतः लाईट इमिट करू शकत नाही किंवा स्वतः काही इमिट करू शकत नाही. मायक्रोवेव्ह एनर्जी वापरतो. कोणती एनर्जी वापरतो, मायक्रोवेव्ह एनर्जीचा वापर करतो. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, लँडसॅट. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट, लँडसॅट फक्त दिवसाचंच काम करतात. फक्त कधी काम करतात, दिवसाचंच काम करू शकतात. पासिव्ह सेन्सर वर्क ड्युरिंग ओनली डे टायमिंगलाच ते काम करू शकतात. कोणते, पासिव्ह सेन्सर. नंतर DRDOची स्थापना कधी झाली, 1958ला झाली, लक्षात ठेवायचं. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याची स्थापना कधी झाली, 1969ला झाली. DRDO कधी स्थापन झालं, 1958ला स्थापन झालेलं आहे. नंतर NRSA, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी, हैदराबादला आहे, 1974ला स्थापन झालेली आहे. कधी स्थापन झालेली आहे, 1974ला, ठीक आहे, हैदराबादमध्ये स्थापन झालेली. नंतर एरियल फोटोग्राफी. 3D इमेज तयार करतं. स्टेरिओस्कोपचा वापर केला जातो. ऑप्टिकल डिव्हाइस आहे. 2 ओव्हरलॅपिंग एरियल इमेज एकत्र ठेवून तयार होतो. 2 ओव्हरलॅपिंग एरियल इमेज तयार होतो, ठीक आहे. भारतात यासाठी कोणतेही विशिष्ट प्रमाण नाही, पण लार्ज स्केल फोटोग्राफीसाठी 1:15K हे प्रमाण आहे. 1:15K म्हणजे 1 सेंटीमीटर = 15,000 सेंटीमीटर ऑन लँड. मीडियम स्केल जे
1 ते 15 आहे, 1 ते 30 आहे म्हणे चालते. स्मॉल स्केलमध्ये काय 1 ते 30 आहे, 1 ते 30 म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 30,000 सेंटीमीटर स्क्वेअर ऑन लँड. नंतर एअरफोर्स, एअर सर्वे आणि NRSA यांना एरियल फोटोग्राफी करण्यासाठी परवानगी आहे. 3 एजन्सी करतात. एअरफोर्स करते, एअर सर्वे आणि NRSA यांना परवानगी आहे. कशासाठी? एरियल फोटोग्राफी करण्यासाठी यांना परवानगी दिलेली आहे. कार्टोग्राफिक कॅमेरा, कोणता कॅमेरा आहे? कार्टोग्राफिक कॅमेरा जो आहे, कोणता? कार्टोग्राफिक कॅमेरा. कार्टोग्राफिक कॅमेरा काय करतात? 23x23ची इमेज बनवतो. किती बाय कितीची? 23x23ची इमेज बनवतो. टाईप्स ऑफ द पोझिशन ऑफ द कॅमेरा, कॅमेराच्या पोझिशनवरून 3 टाईप्स आहेत. व्हर्टिकल फोटोग्राफी, व्हर्टिकल फोटोग्राफीमध्ये काय म्हणलेलं आहे? टोपोग्राफिक मॅप यांचे बनवले जातात. फोटोग्रामेट्रीमध्ये याचा यूज आहे. कशामध्ये यूज आहे? फोटोग्रामेट्रीमध्ये काय वापरतात? तर व्हर्टिकल फोटोग्राफी वापरतात. 3 डिग्रीपेक्षा कमी टिल्ट असतो. स्मॉल एरिया कवर करतं, हॉरिझॉन कवर करत नाही. एरिया स्क्वेअर शेपमध्ये सापडतं. संपूर्ण प्रमाण सिमिलर, इक्वल स्केल असतं. नंतर हे लो ऑब्लिक. लो ऑब्लिक म्हणजे काय? थोडासा अँगल बेंट असतो. थोडासा अँगल बेंट असणारे लो ऑब्लिकमध्ये तो अँगल 30 डिग्रीपेक्षा कमी असतो. ठीक आहे. मीडियम एरिया हॉरिझॉन दिसतो. एरिया ट्रॅपेझॉइड आहे. एरिया कसा आहे? ट्रॅपेझॉइड आहे. नंतर हाय ऑब्लिक फोटोग्राफी. हाय ऑब्लिक म्हणजे काय? टिल्ट 30 डिग्रीपेक्षा जास्त. किती डिग्रीपेक्षा जास्त? 30 डिग्रीपेक्षा टिल्ट जास्त. 30 डिग्रीपेक्षा टिल्ट जास्त असतो. लार्ज एरिया कवर करतं. हॉरिझॉन दिसतो. ट्रॅपेझॉइडल आहे. हा कसा आहे? ट्रॅपेझॉइडल आहे. लक्षात ठेवायचं. नंतर फोटोग्रामेट्री. फोटोग्रामेट्री म्हणजे काय? इट इन्व्हॉल्व द प्रिसाइज मेजरमेंट रिलेटेड टू द लेंथ, ब्रीथ अँड हाईट फ्रॉम द फोटोग्राफ. LBH फोटोग्राफची जी LBH आहे ते मोजणं म्हणजे फोटोग्रामेट्री. LBH मोजणं हे झालं की इमेज इंटरप्रिटेशन केलं जातं. ठीक आहे. नंतर इमेज इंटरप्रिटेशन, याच्यामध्ये इमेज इंटरप्रिट करण्यासाठी क्वालिटेटिव्ह मेथड पण आहे, क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी पण आहे. ठीक आहे. फॅक्टर ऑफ द इमेज इंटरप्रिटेशनचे फॅक्टर कोणते आहेत? पहिला फॅक्टर आहे लोकेशन, साईज, शेप, शॅडो, टोन, कलर, टेक्स्चर, पॅटर्न, हाईट, डेप्थ, साईट, सिच्युएशन. हे सगळे काय आहेत? फॅक्टर आहेत. एरियल फोटोग्राफी 1920मध्ये भारतात आली. इरावडी डेल्टा फॉरेस्टमध्ये. कशाची केलेली आहे? इरावडी डेल्टा फॉरेस्ट जो आहे त्याची सर्वात पहिल्यांदा एरियल फोटोग्राफी केली ती 1923-24ला. नंतर टाईप्स ऑफ द एरियल कॅमेरा. एरियल कॅमेराचे टाईप्स: कार्टोग्राफिक एरियल कॅमेरा, स्ट्रिप कॅमेरा, पॅनोरामिक कॅमेरा, डिजिटल कॅमेरा, मल्टीलेन्स कॅमेरा, मल्टी कॅमेरा, डिजिटल कॅमेरा. नंतर कार्टोग्राफिक सिंगल लेन्स कॅमेरा आहे. कार्टोग्राफिक कॅमेरा किती लेन्स आहे? सिंगल लेन्स आहे. कार्टोग्राफिक कॅमेरा कसं आहे? सिंगल लेन्स. सिंगल लेन्स कॅमेरा आहे. मोस्ट कॉमनली यूज्ड आहे. 23x23ची इमेज बनवतो. किती बाय कितीची इमेज बनवतो? 23x23ची इमेज बनवतो. जर जे IR फोटोग्राफ्स आहेत, IR म्हणजे इन्फ्रारेड फोटोग्राफ्स जे आहेत, इन्फ्रारेडचा वापर करून याच्यामधून ज्या बाँड्रीज आहेत, म्हणजे पाणी आहे समजा जमिनीवरती आणि ही काय आहे? लँड आहे. ह्या ज्या बाँड्रीज ह्या इझिली डिस्टिंग्विश करू शकतो. म्हणजे काय आहे? बाँडरीज डिस्टिंग्विश करायचे असतील, काय करायचे असतील? डिस्टिंग्विश. तर कोणती फोटोग्राफी आहे? IR फोटोग्राफी आहे. कोणती फोटोग्राफी आहे? IR फोटोग्राफी. लक्षात ठेवायचं. नंतर टाईप्स ऑफ द स्केल ऑफ द एरियल फोटोग्राफ. DP/DG 2 सेंटीमीटर अपॉन 1 किलोमीटर. 1000 म्हणजे 2 सेंटीमीटर म्हणजेच किती असते? 1 किलोमीटर असते. काय असते? 1 किलोमीटर. त्याला म्हणतो 1:50,000 युनिट. नंतर काय? 50,000 सेंटीमीटर असेल ना? नाही, 50,000 सेंटीमीटर आहे. बरोबर. टाईप्स ऑफ द सॅटेलाईट डाटा. सॅटेलाईट 2 प्रकारचे आहेत. पॅनक्रोमॅटिक, कलर कंपोजिट डाटा असतो. पॅनक्रोमॅटिक सिंगल बँड इमेज असते. कार्टोसॅट हॅव द पॅन सेन्सर. ब्लॅक अँड व्हाईट इमेज तयार होते. पॅनक्रोमॅटिकमध्ये कशी इमेज तयार होणार आहे? पॅनक्रोमॅटिक सॅटेलाईटमध्ये काय आहे? ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस तयार होते. कोणती इमेज तयार होणार आहे? ब्लॅक अँड व्हाईट इमेज तयार होणार आहे. सिंगल बँड इमेज तयार होणार आहे. नंतर कलर कंपोजिट आहे. कलर कंपोजिटमध्ये जर बघितलं, कलर कंपोजिट याच्यात मल्टीबँड इमेज तयार होणार आहे. 3 बँड आहेत, रेड, ब्ल्यू, ग्रीन. कोणतं आहे? रेड, ब्ल्यू, ग्रीन. याच्यामध्ये ट्रू कलर कंपोजिट आहे आणि फॉल्स कलर कंपोजिट पण आहे. ट्रू कलर कंपोजिट आणि फॉल्स कलर कंपोजिट आहे. ट्रू कलर कंपोजिट अँड फॉल्स कलर कंपोजिट. ट्रू कलर कंपोजिट जर म्हणलं सेम कलर असतो ॲज पर द बँड. ट्रू म्हणजे सेम कलर. अर्थ सरफेससारखी इमेज बनते. गुगल मॅप एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. नंतर फॉल्स कलर कंपोजिटमध्ये काय? वेगळा कलर असतो. अर्थ इमेजसारखा कलर नसतो. ग्रीन व्हेजिटेशनला रेड कलर दिला आहे. समजा ग्रीन व्हेजिटेशनला रेड कलर देऊन टाकला आहे.
नंतर याच्यात अजून काय, एव्हरग्रीन जो एरिया आहे त्याला रेड टू मॅजेंटा कलर आहे, डेसिडियस एरिया आहे त्याला ब्राऊन कलर आहे, श्रब जे आहेत म्हणजे छोटी छोटी झाड आहेत त्याला लाईट ब्राऊन कलर आहे, क्रॉप लँड जे आहे त्याला म्हणतो ब्राईट रेड कलर आहे, नंतर फॅलो लँड आहे जे लाईट ब्ल्यू टू द व्हाईट कलर आहे, रॅविन्स आहेत त्याला डार्क ग्रीन कलर आहे. मग रॅविन्सला म्हणजे खोऱ्यांचा प्रदेश, खोऱ्यांना कोणता कलर दिलेला आहे तर डार्क ग्रीन कलर दिलेला आहे. कोणता कलर दिलेला आहे, डार्क ग्रीन, म्हणजे काय FCC आहे, फॉल्स कलर कंपोजिटमध्ये. नंतर GIS म्हणजे काय, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. GIS म्हणजे काय, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे. याचा फादर कोण आहे, टॉमलिन्सन नावाचा सायंटिस्ट आहे. टॉमलिन्सन फादर ऑफ द GIS आहे. फादर ऑफ द GIS कोण आहे, टॉमलिन्सन हे आहेत. ठीक आहे. नंतर एक सेकंड, नंतर GIS जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन, टॉमलिन्सन हे फादर ऑफ GIS आहे. याचा डाटा 2 फॉर्मॅटमध्ये असतो, वेक्टर डाटा, रास्टर डाटा. वेक्टर डाटा म्हणजे काय, पॉईंट, लाईन, पॉलिगॉन आहे. पॉईंट, लाईन, पॉलिगॉन असते. पॉईंट आहे, लाईन आणि पॉलिगॉन आहे. बाउंड्री दाखवण्यासाठी एक ग्राउंड सर्वे डाटा तयार येतो. ग्राउंड सर्वेचा डाटा याच्यामध्ये येतो, वेक्टर डाटा आहे. नंतर रास्टर म्हणजे काय, ग्रीड ऑफ पिक्सेल आहे. ग्रीड ऑफ पिक्सेल आहे. पिक्सेल म्हणलं की लक्षात ठेवायचं आहे, ग्रीड ऑफ पिक्सेल असतात, रो अँड कॉलम्स असतात. त्याच्यामध्ये रो आणि कॉलम. रास्टर म्हणजे की रो आणि कॉलम. रास्टर डाटा म्हणजे काय, रो आणि कॉलम असतो. नंतर जो GISचा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टमचा जो डाटा आहे तो 2 आहे, वेक्टर आणि रास्टर डाटा आहे. पॉईंट, लाईन, पॉलिगॉन म्हणलं, पॉईंट, लाईन, पॉलिगॉन, वेक्टर चॅप्टर मॅथ्समध्ये आहेच की. कंटिन्युटी दाखवण्यासाठी, सॅटेलाईट इमेज, टेम्परेचर, इलिव्हेशन दाखवण्यासाठी कोणता आहे, रॅस्टर आहेत. नंतर वनस्पती दुष्काळाच्या पाणी स्ट्रेसचा अभ्यास करण्यासाठी कोणता आहे, नियर IRचा वापर केला जातो. कोणता, नियर इन्फ्रारेड रिजनचा वापर केला जातो. ते स्टार्टिंगला बी बोललेलो आहे. GISचा वापर अवकाशीय विश्लेषणासाठी, स्पॅशियल ॲनालिसिससाठी IMP कार्य करतो. डाटा दृश्यमान होण्यासाठी पण GISचा वापर केला जातो. नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम म्हणजे नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम कोणते आहेत, ज्याच्यावरती पेपरला प्रश्न असतो, लक्षात ठेवायचं. बैडूस कोण आहे, चायना आहे. गॅलिलिओ कोण आहे, युरोप आहे. ग्लोनास कोण आहे, रशिया. IRNSS नाविक कोण आहे, भारत आहे. QZSS कोण आहे, जपान आहे. QZSS कोण आहे, जपान आहे. नंतर लक्षात ठेवायचं सॅटेलाईट आणि देश कोणते, सॅटेलाईट आणि देश. जपानचा सॅटेलाईट कोणता आहे, लक्षात ठेवायचं, JURS-1 कोण आहे, जपान आहे. मलेशियाचा कोणता आहे, रजाक सॅट आहे. नंतर कॅनडाचा कोण आहे, रडार सॅट. नंतर USAचा कोण आहे, अर्ली बर्ड आहे. इस्रायलचा कोण आहे, इस्रायलचा इरोस. आणि फ्रान्सचा कोणता आहे, स्पॉट आहे. ठीक आहे, फ्रान्सचा कोणता आहे, स्पॉट आहे. इंडियाचा कोण आहे, फ्रान्सचा स्पॉट आहे. फ्रान्सचा कोणता आहे, स्पॉट आहे. जपानचा कोणता आहे, जर्स आहे. नंतर इंडियाचा कोणता आहे, IRS आहे. नंतर USAचा कोण आहे, USAचा फ्रान्सचा स्पॉट आहे. फ्रान्सचा कोणता आहे, स्पॉट, फ्रान्सचा कोण आहे, स्पॉट आहे. ठीक आहे. जपानचा कोण आहे, जर्स आहे. इंडियाचा कोण आहे, IRS-1 आहे. आणि USAचा कोण आहे, लँड सॅट. USAचा कोण आहे, अर्ली बर्ड. आणि एक लक्षात ठेवायचं, लँड सॅट हा एक आहे. नंतर सॅटेलाईट लॉन्चिंग डेट्स. IRS-1A हे पहिल्यांदा लॉन्च केलेलं आहे रशियाच्या मदतीने. कोणतं, IRS, इंडियन काय माहिती, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट 1A 17 मार्च 1988ला त्याचं केलेलं आहे. नंतर P2 1994ला आहे. PSLV-D2च्या पहिले इंडियन आहे. IRS-P2 हे पहिलं इंडियन आहे. 1994ला त्याचं उड्डाण केलेलं आहे. ओशन सॅट आहे 27 मे 1999ला 2009ला. IRS-5 कार्टोसॅट-1. IRS-5मध्ये कोण आहे, कार्टोसॅट-1 आहे. महत्त्वाचं आहे, कार्टोसॅट म्हणजे लक्षात ठेवायचं, कार्टोसॅट-1 आहे. 5/5/2005ला आहे. कार्टोसॅट-2 2007ला. कार्टोसॅट-2A 2008ला. 2B 2010ला आहे. रिसोर्ससॅट-1 2003ला आलेलं आहे. 2 11ला आलेलं आहे. रिसॅट 12ला आहे. सरल 2013ला आहे. सरलचं कधी केलेलं आहे, 2013ला केलं आहे. ठीक आहे. DRDO कधी आहे, 1958ला इस्टॅब्लिश झालेलं आहे. आपण प्रश्न MPSCला येऊन गेलेला आहे. DRDOची इस्टॅब्लिशमेंट कधी आहे, DRDO लिहिलं आहे ते. पण ठीक आहे. रिसोर्ससॅट-3मध्ये ॲटमॉस्फेरिक करेक्शन सेन्सर आहेत. 2001 ॲटमॉस्फेरिक करेक्शन सेन्सर कशामध्ये आहेत, लक्षात ठेवायचं, रिसोर्ससॅट-3मध्ये आहेत. कशामध्ये, रिसोर्ससॅट-3मध्ये ॲटमॉस्फेरिक करेक्शन सेन्सर प्रेझेंट आहेत. GPS गगन नेव्हिगेशनसाठी आहे. GSAT कम्युनिकेशन सॅटेलाईटसाठी आहे. कार्टोसॅट अर्थ ऑब्झर्वेशनसाठी आहे. ॲग्रोमेट क्लायमेट एन्व्हायरमेंटसाठी आहे. क्लायमेट एन्व्हायरमेंटसाठी काय आहे,
ॲग्रोमेट आहे. ॲग्रोमेट क्लायमेट एन्व्हायरमेंटसाठी प्रेझेंट असते.